हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. सवलताच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. हे बघा, आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवतात आहे. उन्हाळ्यात आणि जेवणाबरोबर खाण्यासारखी बाजरीच्या पिठाच्या आणि लसणाच्या पातीच्या बिबड्या. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते? बाजरी आणि लसणाची पात. ही लसणाची पात आमच्या घरीच आहे, शेतामधून घ्यायची आम्हाला काढून. आणि हिरव्या मिरच्या, मीठ चवीप्रमाणे. चण्याची डाळ थोडीशी या बाजरीमध्ये भाजून टाकायची आहे. हे बघा, आता ह्या चुलीवर मी बाजरी भाजत आहे. हे बघा, ही बाजरी अशी भाजून घेतलेली आहे. आणि मोठी वाटी भरून चण्याची डाळ, म्हणजे पाव किलो चण्याची डाळ आहे आणि 1.5 किलो बाजरी. चांगली खमंग भाजून घ्यायची आहे डाळ. आणि भाजल्यानंतर चक्कीमध्ये जाडसर आपलं रव्याप्रमाणे पीठ काढून घ्यायचे. थोडंसं जाडसर भरडा करायचा आहे. हे बघा, अशी चण्याची डाळ आणि बाजरी मिक्स केले. आपण पाहिजे त्याच्यात मुगाची डाळ, चवळीची डाळ ही टाकू शकतो. आता ही थंड होऊन द्यायची आहे आणि चक्कीवर भरडून घ्यायची आहे जाडसर. हे बघा, बिबड्यांमध्ये टाकण्यासाठी आम्ही आमच्याच शेतातली असा खूप लसूण लावलेला आहे. त्याच्यातलीच पात घेते. घरची पात आहे बिबड्यांसाठी. हे बघा, अशी खुडून घ्यायची आहे पात आपल्याला. हे बघा, भरपूर पात आहे आणि त्याच्यात घालण्यासाठी खूप अशी पात लागते. त्याने एकदम चविष्ट अशा बिबड्या होत्यात. खायलाही खूप छान लागतात. हे बघा, आम्ही सकाळीच पात तोडण्यासाठी आलो आहे. सूर्यदर्शन आम्हाला झालेलं आहे. आपल्याच शेतातली पात. हे बघा, मी 2 चुड्या पात खुडून घेतलेली आहे. आता ही धुवून चिरून घ्यायची आहे. बघा, ही पात धुवून घेतलेली आहे. पाव किलो शेंगदाणे, 200 ग्राम हावरी. हे बघा, आपण भाजलेली बाजरी आणि चण्याच्या डाळीची भरड करून घेतलेली. हे बघा, हे शेंगदाण्याचा असा जाडसर कूट करून घेतलेला आहे. बघा, ही लसणाची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे.
हे हावरी, मीठ आणि हे बघा ही हिरवी मिरची वाटलेली. हे आता पूर्ण सर्व मिक्स करून मी मळून घेत आहे बिबड्या थापण्यासाठी पीठ. हे बघा ही शेंगदाण्याचा कूट, पीठ, ही लसणाची पात, ही हावरी भाजून घेतलेली आहे, आणि हे बघा ही हिरवी मिरची पाव किलो वाटून ठेवलेली आहे. हे मीठ, आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण सर्व मिक्स करायचे आहे. हे बघा हे असं पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा बिबड्या थापायच्या आहे हातावर. थाप आहे, थाप आहे सुशे, तुझी थाप हात दाखवतो. थाप नाही झालं एवढं काय त्याचं. हे बघा आपल्या बिबड्या छान वाळलेल्या आहेत आणि किती मस्त सुंदर दिसतात. हे बघा हिरवीगार अशी लसणाची पात. हे आपण तेल टाकून भाजून खाऊ शकतो, तळून पण खाऊ शकतो. हे बघा तशी लसणाची पात दिसते. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.